तर अनिल देसाई बाबुलनाथ मंदिरामध्ये इथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यानंतर ते मतदानासाठी निघणार आहेत। पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, याआधी राज्यसभेवर। तर दुसरी दृश्य दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे पुन्हा एकदा हॅट्रिक करण्यासाठी म्हणून सज्ज झालेले आहेत। राहुल शेवाळे आता मतदान केंद्रावर निघालेले आहेत। चिल्ड्रन्स अँड सोसायटी प्रायमरी स्कूल मानखुर्द या ठिकाणी त्यांचं मतदान आहे। दक्षिण मध्य मुंबईमधून शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। 2019 मध्ये या ठिकाणी खासदार म्हणून राहुल शेवाळे हे निवडून आलेले होते आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहुल शेवाळे उतरलेले आहेत। विजय आपलाच होईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या विरोधात आहेत ठाकरे गटाचे अनिल देसाई। त्याच्यामुळे या लढतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे आता मतदान केंद्रावर पोहोचत आहेत। मानखुर्द या ठिकाणी त्यांचं मतदान होतंय। तर त्यांचे विरोधक म्हणजे ठाकरे गटाचे अनिल देसाई हे आता सध्या बाबुलनाथ मंदिरामध्ये आहेत। पियुष गोयल आपण पाहतोय, पियुष गोयल यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सगळ्याच उमेदवारांनी सकाळच्या वेळीच आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यानंतर प्रत्येक बूथवर जाऊन त्यांच्याकडून पाहणी देखील केली जाते। तर राहुल शेवाळे यांनी आधी मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता ते मतदान केंद्रावर पोहोचत आहे। तर रवींद्र वायकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उत्तर पश्चिम मधून शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे उमेदवार आहेत। रवींद्र वायकर इथे देखील दोन शिवसैनिकांमध्ये लढत। रवींद्र वायकर हे देखील आता मतदान केंद्रावर पोहोचले। रवींद्र वायकरांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। उत्तर पश्चिम मधून ते शिवसेनेचे उमेदवार आहेत। याआधी आमदार आणि त्यानंतर मंत्रीपद भूषवलेले रवींद्र वायकर हे शिवसेनेचे उत्तर पश्चिम मधले उमेदवार। रवींद्र वायकर या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे। तर शिंदे गटाचे दोन उमेदवार आपण या ठिकाणी पाहताय। रवींद्र वायकर यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय, तर दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईमधून शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे ते आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच आपल्या मतदानाचा अधिकार ते बजावतील। तर ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। 3 मतदारसंघ मुंबईमधले असे आहेत ज्या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार विरुद्ध शिंदे गटाचे उमेदवार अशी लढत जी आहे ती पाहायला मिळते आणि त्याच्यातलेच हे दोन महत्त्वाचे मतदारसंघ उत्तर पश्चिम मुंबईमधून